नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश जिपकाटे, श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आहे. आज आपण 11वी सायन्स फिजिक्स 1 मधील पहिला युनिट अँड इट्स मेजरमेंट आपण ते बघणार आहे. तर आता जो पार्ट आहे तो आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल कसा राहतो बघा. समजा जर का तुम्ही एक आईस्क्रीमचा कोन घेतला, आईस्क्रीमचा कोन जर का कन्सिडर केला, तर जसं आता हा इथे एक दिलेला आहे कोन सारखं. तर आईस्क्रीमचा कोन जर का तुम्ही घेतला, तर याचा जो अँगल आहे तो आपण फक्त असं आर्क काढून नाही करणार. इथं आपल्याला सर्कल सारखं करावं लागेल. तर तो जो अँगल राहतो त्याला आपल्याला सॉलिड अँगल म्हणतात. आता सॉलिड अँगल काय? इट इज द रेशिओ आहे. कुणाचा रेशिओ आहे? एरिया ऑफ द पोर्शन. आता यांनी एवढा पोर्शन कव्हर केलेला आहे आणि तो पोर्शन आहे DA या ठिकाणी DA. आणि सर्कल जर का असेल तर आपण 4πr² घेतो. इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द पोर्शन. एरिया किती कव्हर केलेला आहे? एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस ऑफ द स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. म्हणजे एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस ऑफ द स्पियरनी किती सरफेस कव्हर केलेला आहे तो. त्याच्यानंतर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय? स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्पियर. रेडियसचा स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये. तर आता या ठिकाणी बघा, ही जी डायग्राम आहे कोण उल्लेख केलेला आहे. तर इथं हा जो एरिया आहे, सरफेसचा एरिया आहे तो आहे DA आणि या जो स्पियर आहे त्याची रेडियस आहे R. तर मग DA डिवायडेड बाय R² या पद्धतीने. फिगर 1.1b आता या ठिकाणी सॉलिड अँगल ही टर्म पाहिजे. सॉलिड अँगल आहे. दस डी ओहम, त्याला आपण ओहमचे युनिट आहे. डी ओमेगा इज इक्वल टू काय बघा, DA डिवायडेड बाय R². DA म्हणजे हा एरिया कव्हर केलेला आहे तो आणि R² म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. सॉलिड अँगल इज मेजर्ड इन स्टिरॅडियन. SR ज्याला म्हणतो आपण, स्टिरॅडियन मध्ये आपण त्याचा अँगल मेजर करतो, सॉलिड अँगल. यानंतर आता पुढचं दुसरं बघा, सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एंटायर स्पियर. जर का आपण पूर्ण स्पियर कन्सिडर केला तर मग कसं लिहितील बघा, एरिया ऑफ द स्पियर न्यूमरेटर मध्ये एरिया ऑफ द स्पियर. आणि एरिया ऑफ द स्पियरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, 4πr² डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर R². तर मग वरती R² आणि खाली R² कॅन्सल होईल आणि मग पूर्ण स्पियरचा जो सॉलिड अँगल आहे तो तुम्हाला मिळेल 4πSR स्टिरॅडियन या पद्धतीने. तर यानंतर पुढे आहे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. म्हणजे जर का आपल्याला SI युनिट यूज करायचे असले तर कोणते नियम आहेत, कोणते कन्व्हेन्शन्स आहेत ते. तर काल आपण बघितले की 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. तर 7 फंडामेंटल क्वांटिटीचे 7 वेगळे युनिट पण आहेत. आता या ठिकाणी बघू आपण कन्व्हेन्शन्स. म्हणजे जर का आपल्याला SI युनिट लिहायचे असले तर आपण कसे लिहायचे बघा. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे प्रत्येकच फिजिकल क्वांटिटी जी आहे त्याचं पूर्ण नाव पण पाहिजे आणि त्याचं सिम्बॉल पण पाहिजे. एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल रिप्रेझेंट करता यायला पाहिजे. त्यानंतर जर का मला आता पूर्ण नाव लिहायचं आहे, फुल नेम ऑफ द युनिट, पूर्ण नाव लिहायचं आहे. म्हणजे समजा न्यूटन आहे, हा न्यूटन आहे, त्याच्यानंतर जूल आहे, पूर्ण नाव समजा लिहायचं आहे मला. तर त्याचा जो पहिला जो कॅरेक्टर आहे तो सुद्धा स्मॉलच असायला पाहिजे, सगळे स्मॉल असायला पाहिजे. नॉर्मली एखाद्या व्यक्तीचं नाव लिहायचं असेल तर आपण त्याचं जे नाव आहे तर पहिला कॅरेक्टर आपण कॅपिटल लिहितो, पण ते कॅपिटल लिहायचं नाहीये तुम्हाला, तो स्मॉल लिहायचं. काय तर बघा, फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ द स्मॉलर लेटर. लहान लेटरने आपण सुरुवात करायची. इव्हन इफ द नेम आफ्टर ए पर्सन, जरी ते एखाद्या व्यक्तीचं नाव जरी असेल तरी पण पहिला जो कॅरेक्टर आहे तो तुम्हाला स्मॉल लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल काय इथं
1 न्यूटन, पहिला जो एन आहे तो आपण स्मॉल लिहिला, जेव्हा की न्यूटन हे सायंटिस्टचं नाव आहे. त्यानंतर 1 जूल, जूल हे सायंटिस्टचं नाव आहे तरी पण पहिला कॅरेक्टर जे आपण स्मॉल लिहिलेलं आहे. पण जर का आपल्याला त्याचं सिम्बॉल लिहायचं, नाव लिहायचं असेल तर पहिला कॅरेक्टर स्मॉल. पण जर सिम्बॉल लिहायचंय, but the symbol for unit named after a person should be in capital letter. तेच युनिट, तोच युनिट, पण आता आपल्याला सिम्बॉल लिहायचा आहे. न्यूटन साठी लिहायचं एन, तर मग तो एन कॅपिटल असायला पाहिजे, कारण की ते एका पर्सनचं नाव आहे, नेम्ड आफ्टर ए पर्सन. तसंच जूल समजा लिहायचं आहे तर जे, तर जे लिहायचं एन आफ्टर द सायंटिस्ट न्यूटन, जे आफ्टर द सायंटिस्ट जूल. ते जर का सायंटिस्टचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर, बरोबर. आणि जर का ते सायंटिस्टचं नाव नसेल, उदाहरण मीटर आहे, युनिट म्हणजे लांबी मोजायची आणि आपल्याला ते मीटर लिहायचं, मीटर लिहायचं तर मग नाव पूर्ण मीटर जर लिहायचं असेल तर मीटर असं नाव लिहायचं. पण जर का सिम्बॉल लिहायचं असेल तर स्मॉल एम लिहायचं. त्यानंतर सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. प्लुरल म्हणजे अनेक वचन, सिम्बॉल जो आहे तो अनेक वचन लिहित नाही. सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेकन प्लुरल फॉर्म, अनेक वचन लिहिता येत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, फोर्स ऑफ 20 न्यूटन, न्यूटन असं लिहिणार आपण, अँड नॉट द 20 न्यूटन्स, एस असं लावायचं नाही, अनेक वचन लिहायचं नाही. ऑर नॉट 20 एन एस असं पण लिहायचं नाही, डायरेक्ट फक्त न्यूटनच लिहायचं, 20 न्यूटन, या पद्धतीने तिसरा लिहिलं. यानंतर सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप, म्हणजे सिम्बॉल जो आहे त्याच्यानंतर आपण कोणताही फुल स्टॉप वगैरे काही द्यायचं नाही. सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर, म्हणजे त्याच्यानंतर काही फुल स्टॉप वगैरे आपण काहीच लिहायचं नाही. तर आता फॉर एक्झाम्पल बघा, 25 किलोग्राम, या किलोग्राम नंतर कुठलाही फुल स्टॉप वगैरे दिलेला आहे, अँड नॉट द 25 kg टॉन, म्हणजे असं लिहायचं नाही, तर डायरेक्ट फक्त 25 किलोग्राम एवढं, त्याच्यानंतर काही कॉमा फुल स्टॉप वगैरे द्यायचं नाही. यानंतर पुढे काय, द युनिट ऑफ द फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:, फॉर एक्झाम्पल, म्हणजे ते या पद्धतीने लिहायचे. कसं आहे आता बघा इथं, एस आय युनिट ऑफ द ऍक्सेलरेशन, आता हे लिहिताना कसं आहे, फिजिकल क्वांटिटी लिहिताना एक न्यूमरेटर आणि एक न्यूमरेटर आणि एकच डिनॉमिनेटर, किंवा नुसतं न्यूमरेटर मध्ये या पद्धतीने शुड बी रिटन 1:, एकच रेशिओ लिहायचं, किंवा मग या पद्धतीनं एकाच न्यूमरेटर मध्ये पण लिहिता येईल तुम्हाला या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, एसआय युनिट ऑफ द ऍक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर, और मीटर सेकंड टू द पॉवर -2, या पद्धतीने. बट नॉट मीटर पर सेकंद असं लिहायचं नाही. एकदाच रेशिओ काढायचा, मीटर पर सेकंद या पद्धतीने, पर सेकंड स्क्वेअर, किंवा मग एका लाईन मध्येच लिहिला आपण मीटर सेकंद टू पॉवर -2, पण हे असं लिहायचं नाही, बरोबर. या पद्धतीने हा 5वा रूल झाला. यानंतर use of combination of unit and symbol for the units is avoided when physical quantity is expressed by combination of two. आता बघा, आता समजा जर का आपल्याला एखादा युनिट लिहायचं आहे, तर समजा आपण पूर्ण नावाने लिहिलं तर सगळं पूर्ण नावाने लिहायचं, आणि जर का सिम्बॉलने लिहिलं तर पूर्ण सिम्बॉलनेच लिहायचं. ते उदाहरण दिलेलं आहे, युनिट जे हा जूल आहे, के जी हा किलोग्राम, यानंतर के हा केल्विन आहे, हा करेक्ट आहे. पण जर जूल आपण पूर्ण नाव लिहिलं आणि के जी आणि के आपण सिम्बॉल लिहिले तर असं नाही करायचं. म्हणजे काय तर यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल, कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल फॉर द युनिट इज अवॉइडेड, अवॉइड करायचं जर आणि कॉम्बिनेशन असेल तर, म्हणजे वेगळे वेगळे युनिट आहेत आपल्याला, तर हे असं लिहिलेलं करेक्ट आहे, कारण की यामध्ये आपण जे यूज केले ते सगळे सिम्बॉल आहेत, आणि यामध्ये काय, हा एक पूर्ण नाव आहे आणि हे बाकीचे सिम्बॉल आहेत, असं आपल्याला लिहायचं नाहीये, तर असं लिहिलं तरी चालेल. यानंतर आता पुढचा पार्ट आहे. आता आपण ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या, त्याच्यापैकी आता आपल्याला काही ज्या त्या 3 जरा जास्तच बेसिक आहे, एल एम टी. काल मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितला,
7 फंडामेंटल क्वांटिटीचा LMT टेला असं नाही का, LMT टेला या पद्धतीनं. आता ह्यापैकी 3 जरा जास्त बेसिक आहे, लेंथ, मास आणि टाइम. तर आता ह्या जर का आपल्याला मोजायचे असतील तर ते मोजण्याचे काही वेगळ्या वेगळ्या मेथड आहेत, तर बघू आपण. तुम्हाला म्हणजे जर का आपल्याला याचा स्पीडचा फॉर्म्युला पाहायचा असेल, स्पीड ऑफ द लाईट, तर आपण डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम लिहिला. मग त्यावरनं जर का तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल तर मग त्याच्याशी रिलेटेड टर्म बघा. आता टू मेजर द लेंथ फॉर डिस्टन्स SI युनिट शुड बी मीटर. म्हणजे जर का आपल्याला लेंथ मोजायची असेल तर त्याचा जो SI युनिट आहे तो आहे मीटर. लेंथचा SI युनिट आहे मीटर. A meter is the length, 1 मीटर लेंथ किती आहे? A meter is the length of the path traveled by light in vacuum. लाईटने तो ट्रॅव्हल केला, कुठे ट्रॅव्हल केला? व्हॅक्यूम मध्ये. ड्युरिंग द टाइम इंटरवल. किती टाइम इंटरवल आहे बघा, 1/299792458 सेकंद. एवढ्या कमी वेळामध्ये त्या लाईटने किती डिस्टन्स कव्हर केला आणि ते पण कुठं? व्हॅक्यूम मध्ये. तर ठीक आहे, हे लक्षात राहिलं ठीक. नाही तर मग ही जी व्हॅल्यू आहे ती अप्रॉक्सिमेटली 3 × 10⁸ म्हणजे 3 वर 8 शून्य अप्रॉक्सिमेट, बरोबर. त्या पद्धतीने दिस वॉज पॉसिबल बाय द टाइम द स्पीड ऑफ द लाईट इन व्हॅक्यूम कुड बी मेजर्ड प्रिसाइजली. सायंटिस्ट लोक जे होते त्यांनी काय केलं की लाईटचं जे स्पीड आहे तो व्हॅक्यूम मध्ये एकदम ऍक्युरेटली मोजला, प्रिसाइजली मोजला. आणि ती लाईटची जी व्हेलॉसिटी आहे व्हॅक्यूम मध्ये त्यांना ती मिळाली 299792458. जर मोबाईल नंबर सारखं तुम्हाला लक्षात ठेवता आलं तर ठीक आहे, अदरवाइज ती जी व्हॅल्यू आहे ती अप्रॉक्सिमेट 3 × 10⁸. या पद्धतीने 299 हे लक्षात ठेवणं सोपं आहे. त्याच्यानंतर 7922458 या पद्धतीने, ठीक आहे. यानंतर पुढे आहे, जर का आपल्याला आता हे कमी अंतर झालं, 1 मीटरचं अंतर झालं, हे आपण या पद्धतीने मोजतो की लाईटनी एवढ्या वेळामध्ये म्हणजे 1/299792458 या पद्धतीने एवढ्या वेळात ट्रॅव्हल केलेलं दिसतं. जर का आपल्याला खूपच जास्त अंतर मोजायचं असेल, जास्त अंतर म्हणजे समजा पृथ्वी आहे, पृथ्वीपासून चंद्राचं अंतर, पृथ्वीपासून सूर्याचं अंतर, या पद्धतीनं असं जर का खूप जास्त अंतर मोजायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या मेथड आहेत. त्या ठिकाणी ती जी मेथड आहे त्याला नाव लिहिलेलं आहे पॅरालेक्स मेथड. पॅरालेक्स मेथड हे नाव आहे. त्या ठिकाणी आधी उदाहरण बघा, लार्ज डिस्टन्स चार्ज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. एखाद्या प्लॅनेटचं अंतर, डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट ऑर स्टार फ्रॉम द अर्थ कॅन नॉट बी मेजर डायरेक्टली विथ द मीटर स्केल. मीटर स्केलने आपण हे अंतर मोजू शकत नाही. सो पॅरालेक्स मेथड इज यूज फॉर इट. त्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो? पॅरालेक्स मेथड. बाय मेजरिंग द पॅरालेक्स अँगल थिटा and knowing the distance between the eyes E1 and E2 is shown in figure. तर आपल्याला तो अंतर मोजता येतो. आपण डायग्राम बघू या ठिकाणी बघा. हा जो आय मधला अंतर आहे, आय मधला अंतर आहे E1 E2 आणि हा इथं जो ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणी एक अँगल तयार झालेला आहे. हा अँगल पॅरालेक्स अँगल आणि ह्या E1 आणि E2 मधला अंतर. तर हा जो आहे तो जो डिस्टन्स आहे म्हणजे प्लॅनेटचा पृथ्वीवरनं तो किती आहे ते आपल्याला मोजता येईल. त्याचा फॉर्म्युला बघा काय, परत एकदा समजून घ्या. OP तो डिस्टन्स आहे इज इक्वल टू काय, E1 E2 म्हणजे आईज मधला अंतर E1 E2 डिवायडेड बाय थीटा. तो पॅरालेक्स अँगल ऍक्युरेटली मोजर करायचा. बघा पॅरालेक्स मेथड फॉर डिटरमाइनिंग डिस्टन्स. या पद्धतीने OP हा जो अंतर आहे तो आपल्याला काढता येईल. त्यानंतर मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. प्लॅनेट खूप लांब अंतरावर आहे, मग त्या तो अंतर कसं मेजर करायचा बघा. तुम्ही जस्ट एक विचार करा की आपण अर्थ सरफेसवर आहे आणि अर्थ सरफेसवर दोन जे पॉइंट आपण कन्सिडर केले हॉरिझॉन्टल लेवलवर,
ते जे 2 पॉइंट आहेत तर त्याच्यामधला जो अंतर आहे तो आहे ए पासून ते बी पर्यंत स्मॉल बी अंतर घेता येईल. त्यानंतर इकडे प्लॅनेट आहे सोर्स ज्याचं अंतर किती आहे ते मोजायचं आहे. तर या ठिकाणी जस्ट एक असा विचार करा की एक ट्रायंगल तयार झाला आणि या ठिकाणी अँगल तयार झाला आणि हा जो अँगल आहे थिटा त्याला आपण पॅरलॅक्स अँगल म्हणतो. बघा, कन्सिडर टू पोझिशन्स, 2 पोझिशन घेतल्या आपण. कन्सिडर टू पोझिशन्स ए अँड बी ऑन द सरफेस ऑफ अर्थ सरफेस वरच्या आपण 2 पोझिशन घ्यायच्या. कोणत्या 2 पोझिशन आहेत ए आणि बी, सेपरेटेड बाय स्ट्रेट लाईन ॲट अ डिस्टन्स स्मॉल बी. त्याच्यामधला जो अंतर आहे ए आणि बी ह्याच्यामधला जो अंतर आहे तो अंतर आहे स्मॉल बी. पुढे काय बघा, वी मेजर द अँगल ASB. हा जो अँगल आहे ASB हा मोजायचा. तर आपल्याला 2च व्हॅल्यू लागतात, एक म्हणजे हा अंतर आणि यानंतर हा जो अँगल राहतो थिटा त्याला पॅरलॅक्स अँगल तो लागतो आपल्याला. ASB बिटवीन द 2 डायरेक्शन्स, त्या 2 डायरेक्शन मधला अँगल आपण मोजायचा. दिस अँगल इट इज कॉल्ड पॅरलॅक्स अँगल. या अँगलला का म्हणायचं? पॅरलॅक्स अँगल. ॲज द प्लॅनेट इज फार अवे, प्लॅनेट जर का खूप लांब अंतरावर असेल, हा जो अंतर आहे बी डिवायडेड बाय कॅपिटल डी, दिस डिस्टन्स बी डिवायडेड बाय कॅपिटल डी इज मच लेस दॅन 1, खूपच कमी राहतो, मच लेस दॅन 1 अँड देअरफॉर थिटा इज व्हेरी स्मॉल. त्याच्यामुळे हा जो अँगल आहे तो खूप कमी येईल. मग आता या ठिकाणी बघा, ए बी कॅपिटल ए इज इक्वल टू स्मॉल बी, त्याच्यानंतर एस इज इक्वल टू बी एस इज इक्वल टू डी. बघा, एस इज इक्वल टू बी एस इज इक्वल टू कॅपिटल डी. मग यावर थिटा इज नियरली इक्वल टू काय येणार आहे? ए बी डिवायडेड बाय कॅपिटल डी. आता आपल्याला 2 व्हॅल्यू माहिती आहेत. पृथ्वीवरचं जे अंतर माहिती आहे ते आहे ए बी आणि हा पॅरलॅक्स अँगल माहिती आहे थिटा. ह्या जर का 2 व्हॅल्यू आपल्याला माहिती असतील तर आपल्याला हा जो कॅपिटल डी हा जो अंतर आहे म्हणजे पृथ्वीपासून ते त्या प्लॅनेटचा अंतर तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. तर मग काय मिळालं बघा, या ठिकाणी कॅपिटल डी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय थिटा. या पद्धतीनं आपल्याला पृथ्वीपासून त्या प्लॅनेटचा जो अंतर आहे तो मिळाला या ठिकाणी. बरं, आज आपण हा एवढा पार्ट बघितला. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नंतरच्या पिरियडला बघू. थँक्यू.